नमस्कार. वडगाव नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2025 यादव आघाडी लढवत आहे. या यादव आघाडीच्या वतीनं नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून आपल्याला आदरणीय विद्याताई गुलाबराव पोळ या निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 9 मध्ये आदरणीय सुमन काकी कोळी व मी गुरुप्रसाद दिलीपसिंह यादव नगरसेवक पदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहोत. मी तिघांच्याही वतीनं आपणा सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो की वडगावच्या विकासाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी कपाट्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला तिघांनाही आपली सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. या माझ्या आव्हानाच्या पाठीमागं मी थोडीशी माझी पार्श्वभूमी नमूद करू इच्छितो. गेल्या पंचवार्षिक कालावधीमध्ये 2016 ते 2021 मी स्वीकृत नगरसेवक म्हणून वडगाव नगर परिषदेमध्ये कार्य करत असताना वडगाव नगर परिषदेच्या जी जमीन आहे ती जमिनीची मालकी नगर परिषदेला व्हावी यासाठी मी केलेले प्रयत्न, त्याचबरोबर वडगाव नगर परिषदेची आत्ताची जी नव्याने इमारत बांधकाम चालू आहे ती इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक असणारा निधी आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून वडगाव नगर परिषदेला यावा त्यासाठी केलेले प्रयत्न असतील. तसेच वडगावची सुधारित नळ पाणी पुरवठा योजना जी सर्वसाधारणतः 12,78,00,000 रुपयाची आहे ती योजना वडगावसाठी मंजूर व्हावी यासाठी केलेले प्रयत्न असतील. या सर्वच विकासात्मक कामांसाठी मी माझ्या परीने योग्य यथाशक्ती प्रयत्न केले आणि आज मला सांगायला आनंद होतोय की त्या प्रयत्नाचं कुठेतरी फलित हे तिन्ही कामं आज या ठिकाणी झालेले आपल्याला पाहता येतात. आता ज्यावेळेला मी प्रभाग क्रमांक 9 मधून यादव आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरं जात असताना त्या प्रभागातल्या काही ज्या समस्या आहेत त्या सोडवणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. अशा पद्धतीनं मी आपणास एवढंच आव्हान करतो की वडगावच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये विविध अंगी समस्या आहेत. जसं की आता आपण यादव कॉलनी हा जर का त्यातला भाग घेतला तर यादव कॉलनीमध्ये एकतर यादव कॉलनीची कमान होणं खूप गरजेचं आहे. तर ती कमान आपण करण्याचा प्रयत्न करू. यादव कॉलनीमध्ये बहुतांश ठिकाणी जे गटर्स आहेत त्या गटर्स तुंबतात, त्याच्यामुळे ढासाचा प्रादुर्भाव होतो आणि त्यामुळे महिला नागरिकांना तसेच तिथल्या रहिवाशांना प्रचंड त्रास होतो. तर त्या गटरीचा निचरा व्यवस्थित करण्यासाठी त्याचं ते न तुंबता त्या व्यवस्थित प्रवाहित राहतील यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते आपण योग्य तो तांत्रिक सल्ला घेऊ आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत. ज्या ठिकाणी गटरच नाही आहेत, ज्या ठिकाणी प्रमुख गटरीला इतर गटरी जोडल्या जात नाही त्या ठिकाणी त्या जोडणीचं काम करू. त्याचबरोबर जो ओपन स्पेस आहे तो पूर्णतः स्वच्छता त्याची करून त्याच्याभोवती जर का जॉगिंग ट्रॅक करता आला तर करू. ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी उठण्या बसण्याच्यासाठी चांगलं ठिकाण आपण त्या ठिकाणी एका जागेची निर्मिती त्या ठिकाणी आपण करूया. असंख्य महिलांना काही बचत गटासाठी काही अर्थसहाय्य लागणार आहे ते आपल्या परीने शक्य असेल ते प्रयत्न करून त्यांना त्या अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करूया. ज्या ज्या ठिकाणी कच्चे रस्ते आहेत त्या ठिकाणी पक्के रस्ते यादव कॉलनीमध्ये केले जातील. त्यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये मी असेल, विद्यार्थी असतील किंवा शीतल आणि सुमन काकी असेल आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर जे आपल्या कैकाडी समाजाची कैकाडी गल्ली आहे त्या ठिकाणी असणाऱ्या गटर आणि रस्त्याचे प्रश्न आम्हाला प्राधान्यानं सोडवायचे. त्या ठिकाणी देखील ढासांचा आणि साथीच्या रोगांचा जो प्रादुर्भाव होतो आहे अस्वच्छतेमुळे ती स्वच्छता केली जाईल आणि त्या ठिकाणी औषध फवारणी असेल किंवा अन्यचे काही जनजागृती आहे ती येणाऱ्या काळामध्ये जनजागृती करण्याची भूमिका आम्ही घेऊ. त्यासोबत बुरुड गल्लीमध्ये देखील गटर आणि रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे तो देखील सोडवला जाईल. त्या ठिकाणी जे स्वच्छतागृह आहे ते अतिशय दुरावस्थेमध्ये आलेलं आहे. तर ते स्वच्छतागृह पुनर्बांधणी करता येणं तर शक्य असेल तर ती पुनर्बांधणी करता येईल. त्या ठिकाणी डागडुजी करता येणं शक्य असेल तर ती डागडुजी करता येतील. परंतु हे सगळं करत असताना त्या भागातल्या नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांची चर्चा करून तो प्रश्न अत्यंत योग्य पद्धतीनं सोडवण्यासाठी ज्या आवश्यक उपाययोजना आहेत त्या आपण करू. त्याचबरोबर विवेकानंद पथ असेल तिथं गटर आणि रस्त्याचा प्रश्न मला सातत्याने तिथल्या नागरिकांनी सांगितला तो सोडवण्याची भूमिका आमची असणार आहे. त्याचबरोबर घुमट गल्ली ह्याला एक ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व आहे ज्याला आपण ठाणेकर चौक म्हणतो. तर त्या ठिकाणी त्याचं ते ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व अबाधित राखून त्या चौकाचं सुशोभीकरण करणं ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची बाब असणार आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत. अशाच असंख्य ज्या काही या वडगावमधील प्रभाग क्रमांक 6च्या समस्या आहेत त्या सर्वच्या सर्व समस्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ताकदीनं सोडवण्याचा प्रयत्न करू. आम्ही प्रामाणिकपणाने त्या समस्या सोडवू आणि येणाऱ्या काळामध्ये प्रभागाबरोबर वडगावच्या विकासासाठी वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्यासाठी आदरणीय ताईसाहेबांचं जे काही विजन आहे त्या विजनसाठी ज्या काही प्रमुख आणि मोठी काही विकासाचे जे काही प्रकल्प किंवा विकासाची जे काही योजना वडगावमध्ये राबवायच्या आहेत त्या सर्वच्या सर्व योजना राबवण्यासाठी त्यांचा एक सहकारी म्हणून जर का आपण मला नगरसेवक म्हणून या ठिकाणी काम करण्याची संधी दिली तर आमच्या यथाशक्ती सर्वच्या सर्व ताकदीनिशी वडगावच्या विकासाच्या प्रत्येक प्रकल्पामध्ये आम्ही सहकार्य करू. त्याच्यामध्ये आम्ही आमची काही जे काय असेल ते यथाशक्ती त्याच्यामध्ये योगदान देऊ. त्यासाठी मी आपल्याला पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की वडगावला अजून आम्ही केलेलं जे काही विकासात्मक योगदान आहे त्याची एक जाणीव ठेवून किंवा त्याची एक पोच पावती म्हणून आम्हाला तुम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी आपली सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. आम्हाला तिघांनाही, मी व्यक्तिशः मी
सुमन काकी कोळी आणि आदरणीय विद्याताई यांना प्रचंड बहुमताने वडगाव नगर परिषदेमध्ये आपण पाठवावं आणि त्यासाठी आपण येणाऱ्या 2 तारखेला कपाट्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला भरघोस मताने विजयी करावं, एवढंच या निमित्तानं आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो.